डिरेक्टली आपण शेतामधून लाईव्ह शूट करत आहोत. पलीकडे जे दिसत आहे हे आपलं शेळीपालन शेड आहे आणि त्याच्याच साईडला आपलं शेत आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा चारा केलेला आहे, जसं की मका, दुधी गवत, गिनी गवत, सुबाबळ किंवा शेवरी चारा वगैरे. तर हे जे काही सर्व आहे नियोजन हे शेडच्या साईडलाच असलं पाहिजे आणि तुम्ही ह्याला एंड टू एंड एक बिझनेस युनिट जसं आपण हँडल करतो तसं बघितलं पाहिजे. म्हणजे राईट टायमिंगला ओपन करणं, क्लिनिंग करणं, शेळ्यांना राईट टायमिंगला जो काही चारा आहे तो देणं, त्याच्यानंतर त्यांची देखभाल करणं, चारा कट करायचं, चारा द्यायचं टायमिंग, तसेच जे काही तुम्ही येथील चारा वगैरे काढत आहे किंवा कट करताय तोही सायंटिफिक पद्धतीने किंवा प्रॉपर प्रोफेशनल वेनेही काढला पाहिजे. कारण एका साईडचा चारा कट करेपर्यंत दुसऱ्या साईडचा चारा हा परत काढता आला पाहिजे. ह्याच्यामध्ये 1 मंथचा सायकल किंवा 1 महिन्याचा सायकल गॅप असला पाहिजे. सेम थिंग हे सुबाबळसाठीही लागू होते. सुबाबळ ही कट करताना त्याच्यामध्येही सायकल असलं पाहिजे. एका साईडची सुबाबळ कट करून होईपर्यंत दुसऱ्या एंडला ती कंटिन्यू वापरायला आली पाहिजे. म्हणजे हा जो चारा आहे ना, सुबाबळ, गिनी गवत किंवा दुधी गवत, हा कंटिन्युअसली तुमचा नॉनस्टॉप चारा असला पाहिजे. आणि आपलं हे चाऱ्याचं नियोजन हे आपण 20-20 गुंठ्यामध्ये केलेलं आहोत. सेम हे गिनी गवतसाठी आपण तसंच केलेलं आहोत. फक्त जो काही एक टेम्पररी वैरण असते, जसं की मका असेल ज्याच्यापासून आपण मुरघास वगैरे बनवतो किंवा दुसरं हे असेल, तर ते डिपेंड अपॉन सीझन ते चेंजेस होत राहतात त्याच्यामध्ये. तर त्याचंही तुम्हाला एक स्टॉक करून ठेवावं लागेल. तसेच सुका चाऱ्याचा स्टॉक करण्यासाठी आपण जे काही तूर, मटकी किंवा हरभऱ्याचा जो काही भुसा असतो तो आपण तिथे वापरलेला आहे आणि आपण तो शेळ्यांना रोज टाकतो. तर शेळ्यांसाठी जे काही खाद्य असेल त्याचंही एक व्यवस्थित सायंटिफिक प्लॅन असला पाहिजे. नुसतं त्यांना रोज हिरवा चारा किंवा गवत टाकून चालत नाही. तर त्यांच्या बॉडीसाठी किंवा जे काही आवश्यक कंटेंट आहे तोही आपण तिथे अवेलेबल केला पाहिजे. तर त्यासाठी एक पूर्णपणे डिटेल प्लॅन आणि राईट वेनी सगळं प्लॅनिंग असेल तरच हा कंटिन्युअसली बिझनेस चालतो आणि तुम्हाला प्रॉफिट वगैरे येऊ शकतं. नाहीतर बरेचदा काय होते की बरेचसे लोक फक्त एक छंद म्हणून किंवा एक इनिशियली मोटिवेशन असतं म्हणून हा बिझनेस वगैरे स्टार्ट करतात आणि थोड्या दिवसानंतरच त्यांना त्याची एक रिॲलिटी समजते की ह्याच्यामध्ये काय नाही किंवा इथे खूप कष्ट आहे, खूप खर्च करावा लागतो किंवा त्यांना एक प्रॉपर आउटपुट मिळत नाही किंवा शेळ्यांचे लहान जन्मलेले पिल्लं किंवा रोज तेच काम करून खूप त्यांना थकल्यासारखं होतं किंवा हे सर्व करण्यामध्ये त्यांना अजिबात इंटरेस्ट राहत नाही. हो आलं. तर सर्व काही एकदम व्यवस्थित वेने आणि राईट वेनीच व्हायला पाहिजे, तरच तुम्ही याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता. अन्यथा फक्त इंस्टाग्रामच्या रील्स, फेसबुकच्या रील्स किंवा इतर ठिकाणच्या रील्स आणि कंटेंट बघून जर तुम्ही ठरवत असाल की आपल्याला एक प्रॉपर एक सक्सेसफुल बिझनेस करायचा आहे तर ते होणं खूप टफ आहे. तर जे कोणी लाईव्ह बघत आहेत त्यांचे काही डाऊट्स वगैरे असतील तर आपण कमेंटमध्ये विचारू शकता. अँड जर तुम्हाला येथील ह्याचा चॅनलचं कंटेंट वगैरे किंवा स्टार्स हे सर्व काही नीट वाटत असेल तर तुम्ही स्टार्स सेंड करून हे आपल्या चॅनलला सपोर्ट करू शकता. आणि आपण जे काही व्हिडिओ सेंड करतो तिथेही आपण डिटेल्समध्ये हे देत असतो किंवा कोणत्या यांचे जर काही क्वेश्चन्स, डाऊट्स असतील तर तेही आपण तिथे सॉल्व करायचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे आपण बंदिस्त शेळीपालनच्या चाऱ्याबद्दल किंवा इतर जे काही नियोजन आहे त्याच्याबद्दल माहिती द्यायचा ट्राय केलेला आहे आणि सर्व काही कंप्लीट केलं आहे. तर आता जवळपास 4 लोक ऑनलाईन आहेत. तर बऱ्याच जणांचं काय होतं की एखादा व्हिडिओ टाकला की ते डिरेक्टली कमेंट करतात आणि प्रत्येकाला फक्त ॲड्रेस आणि फोन नंबरच पाहिजे आहे. तर आम्ही तो प्रोव्हाइड नाही करू शकत आत्ताच लगेच, कारण प्रत्येकाला फक्त इथे येऊन शेड बघायचं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की आमची जी काय राहिलेली कामं आहेत ते बाजूला होतात आणि मेन कामावरचा फोकस साईडला राहतो. तर चला मी व्हिडिओ स्टॉप करतो. तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल तर स्टार वगैरे सेंड करा किंवा हे, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन वगैरे मिळत जाईल आणि आपण नियमित अशा रील्स टाकत जाऊया. थँक्यू, बाय बाय.